मराठा आरक्षणाचा प्रश्न आपण सोडवणार, सीएमनी भूमिका मांडली आहे असं देसाई यांनी म्हटलंय। सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक आहे असं शंभूराज देसाई म्हणाले। जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं यांनी विनंती केली होती असंही शंभूराज देसाई म्हणाले। त्यांचं उपोषण सुरू होण्यापूर्वीच मी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि मी त्यांना सरकारच्या वतीने विनंती केली की उपोषणाचा मार्ग तुम्ही अवलंबू नका। तुमचे जे विषय आहेत जे स्वतः मी आंतरवालीला आलो होतो आणि लिहून घेतले होते आणि त्या संदर्भातला पाठपुरावा देखील मी सुरू केलेला आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे ह्या सगळ्या आमच्या कामावरती लक्ष आहे। ते सतत या बाबतीत विचारणा करत असतात आणि जे आश्वासन आपण दिले ते अनुषंगाने लवकर कार्यवाही करा असं माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलेलं आहे। मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे आमचं सगळ्यांचं काम सुरू आहे। त्यामुळे मी काल मनोज दादांनी विनंती केली होती की आपण उपोषण मागं घ्या किंवा उपोषणाला आपण बसू नये, परंतु ते त्यांच्या निर्णयावरती ठाम आहेत। आज देखील आपण जर पाहिलं असेल तर माननीय मुख्यमंत्री संभाजीनगरला मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला गेलेले होते। तेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की मराठा आरक्षणाचा प्रश्न हा इतर कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता आपण सोडवणार आहोत। त्यामुळे एवढी स्पष्ट भूमिका सरकारची आहे, तर या भूमिकेला माननीय मनोज दादांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी त्यांना विनंती आहे।